नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या रूफटॉप सोलर धोरणात झालेल्या एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या बदलाविषयी बोलणार आहोत. यामुळे खरंच घराच्या छतावर सोलर पॅनल बसवणं सोपं झालंय का? चला याचं उत्तर शोधूया. तर थेट याच प्रश्नापासून सुरुवात करूया, कारण जे लोक खूप दिवसांपासून विचार करत होते की आपल्या घरी सोलर पॅनल बसवावेत, त्यांच्यासाठी ही बातमी खूपच महत्त्वाची ठरू शकते. बरं, हा नवीन बदल का गरजेचा होता हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधीची परिस्थिती काय होती हे पाहावं लागेल. खरं सांगायचं तर पूर्वी रूफटॉप सोलरसाठी परवानगी मिळवणं हे ग्राहकांसाठी एक मोठं आव्हानच होतं. ही स्लाइड जुनी अडचण अगदी सोप्या शब्दात दाखवते. समजा एखाद्या कुटुंबाला आपल्या वाढत्या गरजेनुसार 7 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवायची आहे. पण महावितरणचा जुना नियम काय सांगायचा की तुमचा मागच्या वर्षीचा वीज वापर जेवढा असेल तेवढ्याच क्षमतेची सिस्टीम बसवता येईल. म्हणजे भविष्यातल्या गरजांचा विचारच केला जात नव्हता. म्हणजे यामागचा तर्क खूप सरळ होता की तुम्ही मागच्या वर्षी जेवढी वीज वापरली तितकीच तुम्हाला निर्माण करण्याची परवानगी मिळेल. पण यामुळे व्हायचं काय की अनेक घरमालक त्यांच्या गरजेनुसार पूर्ण क्षमतेचे सौर प्रकल्प बसूच शकत नव्हते. मग हे सगळं बदललं कसं? चला आता त्या निर्णायक क्षणाकडे वळूया, जिथे का कायदेशीर लढ्यामुळे संपूर्ण धोरणच बदलायला भाग पडलं. या कायदेशीर लढाईत दोन प्रमुख बाजू होत्या. एकीकडे होती आपली राज्य वीज वितरण कंपनी म्हणजेच महावितरण, आणि दुसऱ्या बाजूला होती ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणारी ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन, जिला आपण AIREA म्हणू. या स्लाइडवर आपल्याला बदलाचा संपूर्ण प्रवास दिसतोय. सगळ्यात आधी AIREAने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, त्यावर सुनावणी झाली आणि मग अखेरीस 13 मार्च 2026 रोजी महावितरणाने न्यायालयात लेखी हमीपत्र दिलं आणि आपलं जुनं जाचक धोरण मागे घेतलं. तर या कायदेशीर विजयानंतर आता ग्राहकांसाठी काय बदललंय? आता नवीन आणि सकारात्मक परिस्थिती काय आहे? चला ही नवीन ऑटोमॅटिक अप्रूव्हल सिस्टीम नेमकी काय आहे हे सविस्तरपणे समजून घेऊया. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, 10 किलोवॅट. आता 10 किलोवॅट पर्यंतच्या रूफटॉप सोलर प्रकल्पांना कोणत्याही अटींशिवाय थेट ऑटोमॅटिक मंजुरी मिळणार आहे. हा खरंच एक खूप मोठा आणि स्वागतार्ह बदल आहे. आणि ही प्रक्रिया आता किती वेगवान झाली आहे हे बघा. महानगरपालिका क्षेत्रात असाल तर फक्त 3 दिवसांत मंजुरी, नगरपालिका क्षेत्रात 7 दिवसांत, तर ग्रामीण भागात 15 दिवसात. एवढंच नाही तर जर नवीन उपकेंद्र किंवा नेटवर्कची गरज असेल तरी त्यासाठी 90 दिवसांची कालमर्यादा ठरवून दिली आहे. आणखी एक मोठी सुधारणा आहे. समजा एखाद्याला मंजूर लोडपेक्षा जास्त क्षमतेचा सौर प्रकल्प बसवायचा असेल तर काय? तर आता लोड वाढवणं आणि प्रकल्प मंजूर करणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होतील. यामुळे पूर्वीचा एक मोठा प्रशासकीय अडथळा आता दूर झालाय. हा विजय नक्कीच खूप मोठा आहे, पण कथा इथेच संपत नाही. चित्र पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी अजूनही काही आव्हानं शिल्लक आहेत, ज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे AIREAचे सल्लागार सुधीर बुधे यांचं म्हणणं आहे की एक मोठा प्रश्न तर सुटलाय, पण अजूनही 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर महावितरणने निर्णय घेणं बाकी आहे. मग ते 2 मुद्दे कोणते आहेत? पहिला म्हणजे नेट मीटरिंगमध्ये वीज निर्यातीवर जे काही अनियंत्रित निर्बंध आहेत त्यामुळे ग्राहकांना पूर्ण आर्थिक फायदा मिळत नाहीये. आणि दुसरा म्हणजे सॉफ्टवेअरमधील काही चुकांमुळे अनेक ग्राहकांना चुकीची वीज बिलं येत आहेत. आता नेट मीटरिंग म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. ही एक अशी सोय आहे जिथे तुमच्या गरजेपेक्षा जास्त तयार झालेली वीज तुम्ही ग्रिडला परत पाठवता आणि त्याचे क्रेडिट तुम्हाला तुमच्या बिलात मिळतं. पण यावर निर्बंध असल्यामुळे ग्राहकांचा आर्थिक फायदा कमी होतोय. तर एकंदरीत काय, ही ऑटोमॅटिक मंजुरीची प्रक्रिया म्हणजे सौर ऊर्जेसाठी एक मोठा विजय आहेच. पण महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने रूफटॉप क्रांती घडवायची असेल तर पुढचं पाऊल काय असायला हवं? फक्त मंजुरी सोपी करून भागेल की नेट मीटरिंग आणि बिलिंगसारख्या समस्या सोडवणं हे जास्त महत्त्वाचं ठरेल? यावर विचार करायला नक्कीच हवं.